नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. काल आम्ही वॉटर पार्कला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर रात्री भरपूर पाऊस झाला. तर काय झालं ना, इतकं वारं सुटलं होतं का हे कोठ्याचे झाकणं जे ना ते उडून गेले होते. याचं पण आणि याला तर काहीतरी लागलेलं पण, हे बघा इतकं जोरात उडलेलं आहे, भुसकं पडलेलं आहे याला. हे पण उडून गेलं होतं डायरेक्ट त्या शेतामध्ये. आणि गहू तोंडापर्यंत भरले असल्यामुळं काय झालं ना, हे गहू हवेने इतके उडालेले साधारणतः, हे बघा भिजलेले पण ते गहू आता. हे फक्त हवेनेच उडालेले, इथं पण उडालेले, या कोपऱ्यात पण आलेले गहू उडून. आपले जे झाडं होते ना, ते झाडं उडून इथं आले होते डायरेक्ट, म्हणजे इतकं जोरात वारं होतं. आणि घरापुढचं जे झाड आहे ना, ते डायरेक्ट उपटून निघालेलं आहे. हे बघा, तोडायचं काम चालू आहे त्याला. आलो खाली श्रीलक आणि ध्रुवंते झाड तोड राहिले, ध्रुवन तीर्थ. त्या झाडामुळे आंब्याचं झाड एकाच साईडनं वाढलं होतं, लेफ्ट साईडनी काहीच नाही बघा, त्याला फांद्याच नाही, डायरेक्ट पूर्ण राईट साईडनी फांद्या आहे. त्याच्यानंतर अजून दाखवतो, ही वायर वगैरे जोडायचं काम चालू आहे सध्या. हे जे नारळाचं झाड आहे ना, हे तिरपं झालेलं आहे. पहिलं थोडं असं होतं, आता ते त्या साईडला जास्त कललेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं एक आंब्याचं झाड होतं, हे बघा हे पण तुटलेलं आहे. सुरेशनी त्यांनी त्याच्यावर सध्या बकऱ्या चारायला सोडलेलं आहे. हे बघा हे तुटून गेलेलं आहे. अजून मी दाखवतो तुम्हाला खाली जाऊन काय काय झालेलं आहे. अजून तार जी ना, ती पण दाखवतो कशी झालेली खाली जाऊन. हा घरापुढचा एक आंबा पण तुटलेला आहे. आणि याच्यासोबत हे मोठं कडीपत्त्याचं झाड पण तुटलं आमचं. त्याची एक फांदी तुटलेली मला असं वाटतं. कडीपत्त्याचं झाड किती मोठं आहे बघा, तुटलेलं आहे पण. ही अशी एक फांदी तुटलेली, ही इतकी जाड एक आहे आणि ही दुसरी आहे. तर हे कडीपत्त्याचं झाड आणि हा आंबा साधारण इतका जाड आहे. हे बघा असा तुटलेला आहे डायरेक्ट इथूनच. एकच फांदी राहिलेली याची फक्त आताशी, बाकी सर्व तुटलेलं आहे. त्याला पण तोडून टाकलं दुर्गादासनी आणि त्यांनी. सुदैवाने गायांना काही नाही झालं, या साईडला पडला. सो इथं हे जे सप्पर होतं बकऱ्याच्या वरचं यांचं, ते पण उडून गेलेलं आहे. आणि इथे एक खोपा होता, तुम्हाला दाखवला होता मागे, तो पण गेलेला आहे उडून. कुठं फरार काय माहीत नाही. पिल्लं वगैरे सगळं उडून गेलं असेल त्याच्यात. जर पिल्लं झाले असेल तर. ही मोरी होती, मोरी पण गेलेली दुर्गादासची कामातून. इथं टिटीचे पिल्लं आहे कुठं तरी असं वाटतंय. सुरेश इथं लाकडं उभं राहिला, बहुत काम करू राहिला सुरेश, खूप काम करू राहिला. ते त्यांचं सरपण असं उडून पण गेलेलं आहे. जे तुराट्याच्या काड्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्या सर्व उडून गेलेलं आहे. सुदैवाने ह्या आंब्यांना काही झालेलं नाही आहे. हे गावरानमध्ये मोडता, पण हा कलमी आहे, हा पण कलमी आहे, त्यांना काही झालेलं नाही आहे. रामफळाला पण काही झालेलं नाही आहे. हा आंबा बघा आता तुम्ही कसा तिरपा झालेला आहे. हा खालून खोडच बघा कसं झालेलं आहे त्याचं, असा एक तिरपा झालेला आहे पूर्ण. आणि हा समोरचा बघा, हा केशर आंबा होता, हा पूर्ण तुटून गेलेला आहे. एकच फांदी राहिलेली याची पण. मला नाही माहीत आता ही फांदी ठेवल का नाही ठेवणार, कारण काय नाही याच्यामध्ये अशी कीड लागलेली होती. ही कीड दिसती ना, ही अशी कीड लागलेली होती, त्याच्यामुळं कदाचित हा आंबा तुटला असेल. इतका मोठा नव्हता पण तरी तुटून गेलेला आहे. आणि हे बघा या सर, आता हा किडा लागलेला असतो याला ॲक्च्युली एक, आणि जो मधून पूर्ण झाडाला पोकळ करतो, पूर्ण खाल्लेला असते, पूर्ण कोकोपीट सारखं झालेलं असते.
हे बघा पूर्ण निघतं आहे असं. हे वरपर्यंत खाल्लेलं आहे बघा, इथं पण खाल्लेलं आहे आणि हे पूर्ण असं वरती वरती गेलेलं आहे हे पूर्ण कीड अशी. तर हे असं त्याच्यामुळं हा आंबा तुटला, नाही तर राहिला असता. छोटा आंबा होता, इतका काय मोठा नव्हता. बाकी समोर काही जास्त दिसत नाही आहे. तर ऊस वाढलेला असताना ऊस पूर्ण झोपून गेला असता. या टिटरीचे पिल्ला दिसता इथं म्हणून इतकी ओरडती ती. आणि रात्री डुकरं पण फिरलेले इतक्या याच्यात येऊ ना, तुम्हाला डुकरं फिरलेले दाखवतो मी दाखवत नाही इतक्या वेळेस. हे बघा आता इतका पाऊस झालेला आहे, हे बघा डुकरं फिरलेले पूर्ण उकरून टाकलेले यांनी. तिकडं पण म्हणजे सर्व दूर उकरलेलं आहे यांनी झाडाखाली. या आंब्यांना काही झालेलं नाही. हे छोटे आणि मजबूत वाटत आहे सध्या तरी, मग काय माहित. कुठं मोसंबीचं झाड तुटलं? एक मोसंबीचं झाड तुटलेलं आहे, ध्रुव म्हणतोय. हे पण झाड बघा एका साईडला आल्याने झालेलं आहे थोडं. हे जांभळीचं झाड पण मजबूत नसतं जास्त. जांभळं आलेले पिकल 15-1 दिवसात. हे बघा काल आलो ना, माझ्या आई आणि मी गेलो होतो. मी ॲक्च्युली आमच्या शेजाराची ते म्हणजे आमच्या भाऊबंदामध्ये एका कुकाचा कार्यक्रम होता, तिथं पाट्या पाहायला गेलो होतो आम्ही. तर येता येता पाऊस लागला होता, म्हणजे त्यांच्याच घरी पाऊस लागला होता. मी तिथला पण व्हिडिओ काढलेला आहे. तर तो पाऊस लागला ना, त्याच्यानंतर आम्ही पाऊस उघडल्यानंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर येता येता रस्त्यामध्ये इतके झाडं पडलेले होते, इतक्या काट्या होत्या रस्त्यामध्ये, तारा पडलेल्या होत्या. खतरनाक नुकसान झालेलं आहे लोकांचं. त्याच्यामुळे 1-2 दिवस लाईट येईल असं काही वाटत नाही मला. त्याच्यामुळे मला गंगापूरला जावं लागणार आहे काम करायला आज. टिटीचीतच कुठंतरी पिल्लं आहे. सात पानं याला, याला 5 पानं असं आहे झाड. झालं सर्व झाड तोडून, थोडंच बाकी ते तोडायचं. बंडल पण पडलेले. हा पहा एक लिंब पडलेला आहे यांचा, आणि हा इथं रस्त्यात पण एक लिंब पडलेला आहे. तोडला रात्री, पूर्ण पॅक होता रस्ता. खतरनाक पडलेले डायरेक्ट. हे पहा इथं पण यांची घरं आहे आमच्या शेजारच्यांचे. हा लिंब पडलेला आहे, तिथं पण झाडं पडलेले आहे रस्त्यामध्ये. पूर्ण रस्ता असं यांच्या घरा शेजारून, तर पूर्ण रस्ता पॅक झालेला आहे. आपण आता ही जी ना समोर ST लाईन आहे, आणि याच्यावर झाड पडलेलं आहे, वाळलेलं झाड आहे पण भरपूर मोठं होतं, ते पडून गेलेलं आहे. तर काय लाईट येणार नाही, त्याच्यामुळेच मी गंगापूरला चाललेलो आहे. हे बघा समोर एक हिवराचं झाड आहे, ते पण पडलेलं आहे. अशी भरपूर झाडं दिसत आहे पडलेले रस्त्यामध्ये. हे बघा इथं साईडला लिंब पडलेला आहे, फांदी तुटलेली आहे, असं चालू आहे. जातो मी गंगापूरला. आता हॉटेल होतं एक, त्या हॉटेल उडून त्या साईडला गेलेलं आहे डायरेक्ट तिथं.